नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र अकोला. तुमच्याबरोबर परत एकदा स्वस्तात मस्त अशी स्टेटमेंटने आलोय. मागचा जो व्हिडिओ टाकला होता आपण कोबी बद्दल, धान्या, ऊस आणि करपा, बऱ्याचशा लोकांना खूप छान रिपोर्ट आले. बऱ्याचशा लोकांनी मला बोलून दाखवलं, बऱ्याचशा लोकांनी फोन करून सांगितलं किंवा मोबाईलला फोटो वगैरे टाकले. खूप छान रिझल्ट आले. ज्या कोबींना खूप सारा प्रॉब्लेम होता, म्हणजे एकदम ICU मध्ये गेलेले होते, त्यांना खूप रिझल्ट नाही आले. रिझल्ट आले पण तात्पुरत्या स्वरूपात आले, कारण बॅक्टेरिया खूप काही त्यांच्याकडून खूप अपेक्षा करून मजा नाही, पण इन्स्टंट काम करायला खूप छान काम केलं बॅक्टेरियांनी आणि रिझल्ट पण खूप छान आले. मित्रांनो, कोबी सारख्या पिकाने ह्यावर्षी खूप तकलीफ दिली, खूप म्हणजे खूपच तकलीफ दिली. तर मग आता आपला पहिला जो आज सांगितला होता मी, ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसिलस रोको, बऱ्याचशा मंडळींनी त्याच्यावर आक्षेप पण घेतला होता की रोको याच्यामध्ये मिक्सिंग नको होतं, पण मग आले रिझल्ट, छान रिझल्ट आले. जे जे काही माझे मित्र होते ज्यांनी आक्षेप घेतला होता, पण माझ्यासारखे आगाऊ होते, त्यांनी एक एकरला ट्राय करून बघितला आणि त्यांचा नाव नाही घेत मी, पण माझे 2-3 मित्रांचा मला फोन आला, 2-3 शेतकऱ्यांचा फोन आला, 2-3 कंपनी एम्प्लॉयींचा फोन आला की त्यांनी हा डोस ट्रायल करून बघितला होता, त्याच्यात ते सक्सेस ठरले. त्यांनी होऊन कबूल केलं की पुस्तकापेक्षा आज प्रॅक्टिस श्रेष्ठ ठरली. कारण पाऊस खूप होता, कुठल्याच मॉलिक्यूलने डावणी आणि करपा थांबायला तयार नव्हता आणि घाण्या थांबायला तयार नव्हता. तर हे आपल्या जे कॉम्बिनेशन होतं त्यांनी बऱ्यापैकी लोकांना रिझल्ट छान आले. आणि राहिला विषय आता पुढचा हात काय मारायचा, कोबीला पुढचा हात काय मारायचा. मित्रांनो, आता माझा तरी अंदाज खूपच पाऊस चालू आहे, 4-5 दिवसापासून खूप पाऊस चालू आहे. ज्यांचे खूप व्यवस्थित असतील, प्लॉट रिकव्हर झालेले असतील, त्यांनी ट्रायकोडर्मा बॅसिलस रोको परत एक वेळा काढलं तरी अडचण नाही. पण ज्यांच्या प्लॉटांवर आता डावणी बऱ्यापैकी दिसायला लागली, त्या मित्रांनी आवर्जून, मी तर सांगत, एकाच 3 मेलिडिओ, एकाच 1.5 अँट्राकॉल, ऍडिशनल अँट्राकॉल टाकायचं आपल्याला. प्रोपिनेप ऑलरेडी मेलिडिओ मध्ये आहे, तरी आपल्याला ऍडिशनल अँट्राकॉल टाकायचंय. एकाच 1.5 ते 2 अँट्राकॉल परत वाढून घ्या. मेलिडिओ एकाच 3 घ्या, म्हणजे 200 ला रिकमेंड करते कंपनी 400, आपण 200 ला 600 टाकणार आहोत आणि त्याच्यात अँट्राकॉल ऍडिशनल आपण टाकणार आहोत एकाच 1.5. आणि वाटलंच खूपच प्रॉब्लेम आहे आणि बॅक्टेरियल ब्लाइट पण आहे, तर आपल्या रिस्कवर तुम्ही स्टेप्रोसायक्लिन टाकू शकता. तसं मेलिडिओ मध्ये मी स्टेप्रो टाकतोच, मेलिडिओ दोन्ही कॉम्बिनेशन असल्यावर सुद्धा मी स्टेप्रो टाकतोच, पण तुम्ही पण त्याच्यात टाकलं तर अतिउत्तम होईल. आणि अशा वातावरणात मेलिडिओ, अँट्राकॉल आणि स्टेप्रोसायक्लिनचा स्प्रे घ्या, तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील. आणि राहिला विषय, ज्यांच्या प्लॉटवर डावणी नाहीये पण बॅक्टेरियल ब्लाइट भरपूर त्रास देतोय, म्हणजे कोबीचा जो वरचं पान आहे त्याच्यावर असे ठिपके पडत आहेत, तर तुम्ही बेस्ट वे 200 ला 400 ते 500 कॉपर आणि 24 ग्रॅम स्टेप्रो असा स्प्रे घेऊ शकता. ज्या बांधवांच्या शेवटच्या टप्प्यात कोबी आहेत आणि ते आता एक 5-7 दिवसात काढणीला आले आहेत. आणि काय होतं, या वातावरणात खूपच गार वातावरण आहे, ढगाळ वातावरण असल्यामुळे फुगवणीचा प्रॉब्लेम येत असेल, गट्टा पोकळ दिसत असेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जर 05234 ॲग्रोस्ट्रॉंग आणि इमामॅक्टिन असा स्प्रे घेतला तरी चालेल. 1.25 ते 1.5 ॲग्रोस्ट्रॉंग, 2 ते 2.5 5234, 05234 2 ते 2.5, आणि त्याच्यात एकाच अर्धाने इमामॅक्टिन असा स्प्रे घेतला अतिउत्तम. ज्यांच्याकडे प्रॉब्लेमच आहे की पाऊसच उघडत नाही आणि स्प्रे मारायला चान्सच नाही, तर तुम्ही कॉपर जी डस्टिंग पावडर येते, कॉपर डस्टिंग, तिची डस्टिंग पण करू शकता.
एवढ्या पावसात ते शक्य होईल नाही होईल मला सांगता येत नाही, पण मग कॉपर डस्टिंगचाही पावसात थोडासा झिमझिम पावसात रिझल्ट चांगले येत आहेत. मागच्या वर्षी आम्ही टोमॅटो पिकावर ट्रायल केल्या होत्या, खूप चांगले रिझल्ट आले होते. पण आता हाय अलर्ट वर आहोत आपण, आणि खूपच पाऊस चालू पण आहे 3 दिवसापासून. आता 8 तारखेपर्यंत समथिंग कोणाचा व्हिडिओ बघितला, पंजाबरावांचा व्हिडिओ बघितला पंजाबराव पाटलांचा व्हिडिओ बघितला. त्यांनी 8 तारखेपर्यंत बऱ्यापैकी पाऊस सांगितलाय. आता व्हिडिओमध्ये नाव कोणाचं घेऊ नये असं बरेचसे मंडळी म्हणते, पण आता पंजाबराव आमचे मित्र आहेत आणि त्यांनी जो व्हिडिओ टाकला ते व्हिडिओ प्रमाणे 8 तारखेपर्यंत पाऊस आहे. जर तुम्हाला थोडीशी उघडझाप भेटली तर मिलड्यू स्टेपरचा आवर्जून स्प्रे करा. ज्यांच्या प्लॉटमध्ये डावणी असेल त्यांनी, ज्यांच्या प्लॉटमध्ये खूपच बॅक्टेरियल ब्लाइट असेल आणि डावणी नसेल त्यांनी कॉपर आणि स्टेप्रो काढा. ज्यांना दोघंही शक्य नाही त्यांनी कॉपरची डस्टिंग केली तरी चालेल. आणि त्याच्यात आपण जे हे घेतो काय बॅक्टेरियामायसिन त्याच्यात टाकून गेलं. स्वस्ताचं जे बॅक्टेरियामायसिन असेल ते कॉपर डस्टिंग मध्ये मिक्स करून तुम्ही डस्टिंग मशीनने डस्टिंग केली तरी अतिउत्तम. अशा पद्धतीने कोबी काढणं खूपच अवघड झालंय. बऱ्याचशा ग्रुपवर किंवा बऱ्याचशा ठिकाणी मी पाहिले, आता बऱ्याचशा सोशल मीडियाच्या ग्रुपवर मी आहे, न बोललेलं चांगलं पण आगाव आहे मी, रावलं जात नाही. 90% डॉक्टर चांगल्या प्लॉटांचे फोटो टाकतात, जे प्लॉट खराब झाले त्यांचे फोटो कधीच टाकले नाही. आता मी बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं की तिथे व्हिडिओ येत आहे, फोटो येत आहेत, फक्त चांगल्या प्लॉटांचे येत आहे आणि त्यांच्या जाऊन प्लॉट खराब झालेले त्यांचे फोटो कधी आले नाही. माझ्या मित्रांनो आवर्जून सांगणं आहे, ठीक आहे सांगतात सर्व प्रोडक्टचे रिझल्ट खूप छान आहे, पण मग जो प्लॉट आपण दाखवतो त्याला स्टेप बाय स्टेप आपण काय केलेलं आहे हे दाखवा लोकांना, म्हणजे मग ते जो प्रॉब्लेम येणार आहे त्यांना ते तो पण येऊ शकत नाही. आता आमच्या काही देवळा तालुक्यातले काही प्लॉट व्हिजिट केले होते मी मागील 10-12 दिवसात. खूप दयनीय परिस्थिती, खूप दयनीय कोबीची. मित्रांनो खूप काही करावं लागतं कोबीला असं काही नाही, पण निसर्गापुढे कोण नाही हे पण तेवढंच खरं आहे. आणि ते मान्य करावंच लागेल प्रत्येकाला, किती हुशार डॉक्टर राव, किती कन्सल्टंट हुशार राव किंवा किती हुशार दुकानदार राव, ते मान्य करायला पण लागेल. निसर्गापुढे कुठला मॉलिक्यूल नाही, किती हुशार माणूस असला तोही नाही. त्याच्यामुळं कोबी सारख्या पिकाला, पत्ताकोबी, फुलकोबी सारख्या पिकाला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की मी जो अभ्यास बघितला, जो देवळा तालुक्यात मी फिरलो तेव्हा तिथं जो प्रॉब्लेम बघितला, सर्वात जास्त प्रॉब्लेम असा आहे दादा तिथं की तिथं मायक्रोन्यूट्रंट आणि NPK यांची सांगड बसलेली नाही. ती सांगड थोडीशी चुकलेली म्हणणार नाही मी, पण डिले झाली आहे, थोडीशी लेट झाली आहे किंवा कोणाकडून टाकलं गेलं नाही. मित्रांनो कोबी सारख्या पिकाला न्यूट्रन्सची खूपच गरज असते, खूप गरज असते. पण तुम्ही न्यूट्रन्स जमिनीतून दिलेला असेल तरी ठीक आहे, नसेल दिलेलं तरी ठीक आहे, पण स्प्रेइंग मध्ये मायक्रोन्यूट्रंट चांगल्या पद्धतीचे गेले पाहिजे असं मला वाटतं. दर 15 दिवसाला तरी एक मायक्रोन्यूट्रंटचा स्प्रे झाला पाहिजे आणि जमिनीतून NPK बॅलन्स झाला पाहिजे. त्या NPK मध्ये तुम्ही परफेक्ट, मी जसं मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय लागवडीपासून ते 45 दिवसापर्यंत जो व्हिडिओ बनवला त्याच्यात आपण सांगितलं होतं की कुठली मॅनेजमेंट, कसं खत टाकायचे, त्या पद्धतीने गेले तर तुमचं NPK परफेक्ट मॅनेज होतं आणि वरून जे स्प्रे सांगितले त्याच्यात मायक्रोन्यूट्रंट परफेक्ट मॅनेज होतं. म्हणजे ह्या वेळेस म्हणण्यापेक्षा कोबी सारख्या पिकाला कॅल्शियमची खूप जास्त गरज आहे आणि ती कॅल्शियमची गरज तुम्ही भरून काढणं हे महत्वाचा पॉइंट आहे. आणि बरेचशा मंडळींनी करपा किंवा बुरशीनाशक आणि कीटकनाशकावर खूप जास्त भर दिला आणि न्यूट्रन्सवर कोणी बऱ्यापैकी मंडळींनी भर दिला नाही. ज्या ठिकाणी न्यूट्रन्सची डिफिशियन्सी, ज्या ठिकाणी न्यूट्रन्स आणि NPK कमी पडलंय तिथे जास्तीत जास्त डावणी आणि करपा त्रास देतोय. डावणी, करपा आणि घाणे. मी 2 वेळा सल्फर सांगतो, त्याचं कारणच ते पोटॅश लेवल परफेक्ट अप होऊन जाते आणि नंतर ते जे फॉस्फरस पोटॅश जिथं वाढलेला राहिला तिथं रोग खूप कमी प्रमाणात रोगाला पीक बळी पडतं
आणि सल्फर आपण देण्याचं कारणच ते की घाण्या वगैरे येऊ नये, पोटॅश लेवल वाढून राहावे. आणि आपण 35 ते 40 दिवसात लोकांना कॅल्शियम बोरॉन वापरायला सांगतोच आहे. लोक वापरताय, ज्यांनी वापरला त्यांना चांगले रिझल्ट आले, ज्यांनी वापरलं नाही त्यांनी पुढच्या वेळेस ही काळजी घ्यावी आणि त्या पद्धतीने जावं. कोबी पीक खूप सोपं आहे, पण स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. खूप हायर मॉलिक्यूल आधीच मारून ठेवणं ही एक चुकीची पद्धत आहे. स्टेप बाय स्टेप जा, साध्या औषधापर्यंत तुम्ही 35-40 दिवसापर्यंत कोबी न्या आणि तिथून पुढं हायर मॉलिक्यूल वापरायला सुरुवात करा. बरीचशी मंडळी कोबी सारख्या पिकाला खूप हायर मॉलिक्यूल पहिल्या स्टेजला मारून घेते आणि नंतर मग थोडासा प्रॉब्लेम येतो. बऱ्याचशा ठिकाणी ह्या काही गोष्टी घडल्या आहेत आणि त्याच्यातून लोक खूप शिकले. यावर्षी कोबी पिकाने आमच्या भागात, कसमादी भागात खूप शिकायला दिलं, खूप शिकवलं कोबीने. शेतकरी बांधवांना पण शिकवलं आणि दुकानदार बांधवांना बी खूप सारं शिकायचं वर्ष होतं. कोण शिकलं, कोणी कानाला डोळा केला ते आता पुढचं वर्ष सांगेल. पण मग यावर्षी कोबी पिकाने माझ्यासारख्या दुकानदाराला तर खूप काही शिकून गेली कोबी. आणि ज्या काही स्ट्रिक होत्या आपल्या कोबी पिकातल्या, स्वस्तात मस्ताच्या स्ट्रिक, त्या सक्सेस झाल्या. सर्वांच्या आशीर्वादाने सक्सेस झाल्या. त्या कोब्या सक्सेस झाल्या, हार्वेस्ट झाल्या आणि चांगल्या पद्धतीने ईल्ड पण आलं. राहिला विषय 70% खराब होऊन कोब्या माझ्या ताब्यात आलेल्या होत्या. त्या आपण काय, मी तुम्ही पहिले सांगतो, निसर्गाच्या पुढे मी नाही. आणि खूप जास्त ICU मध्ये गेलेलं पेशंट, DMS डॉक्टर, MD डॉक्टर फरकच राहतो. कारण काही पहिलेच MD डॉक्टरच्या ताब्यात आल्या किंवा DMS डॉक्टरच्या ताब्यात आल्या प्लॉट तर चांगलं राहतं. पण खूप जास्त खराब झालेले प्लॉट म्हणजे 70% त्याच्यावर अटॅक झालेले प्लॉट रिकव्हर करणं खूप जिकरीचं काम असतं. पण तेही प्लॉट आपण कव्हर करून पाहिले, त्याही प्लॉटांना आपण रिझल्ट दिले. खूप जास्त प्रमाणात चांगला माल काढू शकलो नाही, पण माल जो रोटर मारणारे होते तो माल पण आपण काढून दिला. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्याबरोबर टोमॅटोचा एक व्हिडिओ टाकणार आहे. टोमॅटोला जो करपा, डावणी, तांबेरा, ही जे बॅक्टेरियल ब्लाइट, फळ काळे पडणे, बुडाला काळा होणं, स्पॉट येणं, याच्यावर आपण एक व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत. तो व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद.